नमस्कार. आज आपण इयत्ता 12वीच्या राज्यशास्त्र विषयातील घटक दोन म्हणजेच 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या यामध्ये आपण जागतिकीकरण ही समस्या पाहिली. आणि या जागतिकीकरणामुळे आर्थिक क्षेत्रावर कोणता परिणाम होतो, राजकीय क्षेत्रावर कोणता परिणाम होतो, हे सुद्धा आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं. या ठिकाणी आज आपल्याला जागतिकीकरणाच्या युगात 1991 नंतर आपल्याला माहीत आहे की भारतीय अर्थव्यवस्थेने जागतिकीकरणाचा स्वीकार केला. आणि या जागतिकीकरणाच्या युगात राज्याला किती महत्त्व आहे, राज्याची संकल्पना देखील आज किती महत्त्वाची आहे, हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आता एखादा राज्य आपण केव्हा म्हणतो, जेव्हा त्याला निश्चित असा भूप्रदेश असेल, त्यानंतर सार्वभौम असं शासन असेल आणि त्या प्रदेशात एक निश्चित अशी जनतासुद्धा असणं आवश्यक आहे. म्हणजेच राज्यासाठी भूप्रदेश, सार्वभौम शासन आणि जनता हे महत्त्वाचे घटक आहे. राज्याचा विचार केला तर आजसुद्धा आपल्याला दिसून येते की आपलं भूप्रदेश हे अबाधित आहे. त्याचबरोबर आपल्या राष्ट्रवादाविषयी जनतेच्या मनात प्रेमाची, एकात्मतेविषयीची भावनासुद्धा आपल्याला वेळोवेळी दिसून येते. वेगवेगळ्या घडामोडींच्या माध्यमातून ते दिसूनसुद्धा आलेली आहे. त्याचप्रमाणे सार्वभौम शासन, जरी केंद्र राज्य व्यवस्था असली तरी केंद्र स्तरावर असो किंवा राज्य स्तरावर असो, सार्वभौम शासनाची संकल्पनासुद्धा आपल्याला दिसून येते. आपण हे मान्य करू शकतो की भारत हा सुद्धा वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य देश आहे. आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य देश असल्यामुळे आंतरराष्ट्रीय करारांचं पालन करणं ही जबाबदारी भारत या देशाची सुद्धा आहे. आणि या जबाबदारीतूनच का होईना राज्याची सत्ता कमी झाली असं आपण म्हणू शकतो. आणि आपण बघितलेलं आहे की वांशिक राष्ट्रवाद किंवा स्वनिर्णयाच्या हक्काच्या आधारे सुद्धा नवीन राज्याची सुद्धा निर्मिती होत आहे. हे सुद्धा आपण भारतात होताना बघितलेलं आहे. आज आपण पाहिलं की 29 घटक राज्य, आता सध्या 28 राहिलेली आहे, परंतु 28 घटक राज्यांची निर्मितीसुद्धा वांशिक राष्ट्रवाद आणि स्वयंनिर्णयाच्या हक्काच्या आधारे झालेलं आपण बघितलेलं आहे. ताजं उदाहरण द्यायचं झालं तर तेलंगणा या राज्याची निर्मितीसुद्धा वांशिक राष्ट्रवाद आणि स्वयंनिर्णयाच्या हक्काच्या आधारावर झाली असं आपण म्हणू शकतो. या सगळ्या गोष्टींवरून आपण म्हणू शकतो की राज्याचा ऱ्हास किंवा राज्याचा अंत होताना आपल्याला दिसत नाही, तर आपण बघत आहोत की आज नवीन राज्यसुद्धा निर्माण होत आहे. आणि या जागतिकीकरणामुळे जे आव्हान निर्माण झालेले आहे, राज्यांसमोर जे आव्हान निर्माण झालेले आहे, अशा आव्हानांना उत्तर देण्यासाठी किंवा अशा आव्हानांचा सामना करण्यासाठी आपण बघितलं की राज्यात एक विधिमंडळ असते, त्याचप्रमाणे कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी कायदेमंडळ असते. विधिमंडळ कायदे करण्याचं काम करते, कार्यकारी मंडळ कायद्याची अंमलबजावणी करते, तर न्यायव्यवस्था हे न्यायदान करण्याचं काम करते. त्याचप्रमाणे या संपूर्ण कायद्याची आखणी आणि त्याची अंमलबजावणी सक्षम रीतीने करण्यासाठी नोकरशाही वर्गसुद्धा आपल्या इथं सक्षम स्वरूपात उभा आहे असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. या सर्व संस्थांच्या माध्यमातून मूलभूत मूल्यांचे रक्षण होत आहे. त्याचबरोबर सामाजिक सुरक्षा राखणे, त्याचबरोबर आर्थिक विकासाला प्रोत्साहन देणे, या सगळे कार्य या माध्यमातून आपल्याला होताना दिसून येते. सार्वभौमत्वाच्या संदर्भात, सार्वभौम म्हणजे स्वतःचा निर्णय स्वतः घेणे. या सार्वभौमाच्या संदर्भात राज्याअंतर्गत त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा एक सर्वात महत्त्वाची अशी संस्था आहे. सार्वभौमत्वाबद्दल जरी शंका असली तरी राज्य म्हणजेच भारत देश किंवा भारत देशातील घटक राज्य हे त्यांच्या अंतर्गत निर्णय घेण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपात कार्य करण्यासाठी एक महत्त्वाची संस्था म्हणून आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर जागतिक नागरी समाजाचे महत्त्व वाढता आंतरराष्ट्रीय व्यापार, वित्त आणि भांडवलाचा मुक्त संचार यामुळे राज्याचे जर महत्त्व कमी होत आहे असं जर कोणी म्हणत असेल तर ही एक
संकल्पना किंवा असे मत मांडणे हे एक चुकीचं आहे असं सुद्धा आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर या सगळ्या गोष्टीहून आपल्या असं लक्षात येते की जरी राज्यासमोर आव्हाने जागतिकीकरणामुळे निर्माण झाली, परंतु या आव्हाने समोरसुद्धा राज्याचं महत्त्व तसूभरसुद्धा कमी झालं नाही असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. हे बघितल्यानंतर आपल्याला पाहायची आहे विचारप्रणाली. आता विचारप्रणाली, प्रत्येक राज्याची विचारप्रणाली, प्रत्येक देशाची विचारप्रणाली ही वेगवेगळी दिसून येते आणि या वेगवेगळ्या विचारप्रणालीचे स्वीकारसुद्धा वेगवेगळ्या देशांनी केलेला आहे. आता आपण बघतो की शीतयुद्ध काळात विचारप्रणाली हा एक महत्त्वाचा घटक होता आणि या विचारप्रणालीचे प्रामुख्याने 2 गटात विभाजन झालेलं आहे किंवा 2 गटात त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. एक म्हणजेच साम्यवादी किंवा समाजवादी विचारसरणी, तर दुसरी म्हणजेच भांडवलशाही किंवा मुक्त लोकशाही प्रधान विचारसरणी. असे 2 प्रकारची विचारसरणी आपल्याला दिसून येते. यापैकी सोव्हिएट रशिया, चीन आणि पूर्व युरोपियन राष्ट्रे, लक्षात ठेवा, सोव्हिएट रशिया, चीन आणि पूर्व युरोपियन राष्ट्रे यांनी साम्यवादी विचारसरणीचा स्वीकार केला, तर उत्तर अमेरिका आणि पश्चिम युरोपीय राष्ट्रे यांनी भांडवलशाही विचारसरणीचा स्वीकार केलेला आहे. विचारप्रणाली मग ती भांडवलशाही असो किंवा साम्यवादी विचारसरणी असो किंवा समाजवादी विचारसरणी असो, या दोन्ही विचारसरणीचा आणि अर्थव्यवस्थेचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे असं आपण पुढे आपल्याला बघायचंच आहे. तो कशा प्रकारचे घनिष्ठ संबंध आहे हे आपल्याला पुढे आता बघायचंच आहे. विचारप्रणाली जी आपल्याला दिसून आली हा एक राजकीय घटकच होता, परंतु तो त्याचप्रमाणे या राजकीय विचारप्रणालीवरच राष्ट्राची अर्थव्यवस्थासुद्धा ठरवली जाते किंवा राष्ट्राची अर्थव्यवस्था या विचारप्रणालीनुसारच अर्थव्यवस्थेची आखणी केली जाते. हे आपल्याला पुढील उदाहरणाच्या सहाय्याने पाहायचं आहे. आता पूर्व युरोपमध्ये साम्यवादी विचारसरणी होती, त्यामुळेच तिथे साम्यवादी किंवा समाजवादी अर्थव्यवस्था आपल्याला दिसून येते. आता या साम्यवादी आणि समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये आपण बघितलं की सरकारी आणि सार्वजनिक उद्योगाला काय असते, प्राथमिक स्थान असते. तर पश्चिम युरोपमध्ये आपण आधी बघितलं की उत्तर अमेरिका आणि पश्चिम युरोपियन राष्ट्रे यांनी कोणत्या विचारसरणीचा स्वीकार केलेला आहे, तर भांडवलवादी विचारसरणीचा स्वीकार केलेला आहे. त्यामुळेच पश्चिम युरोपमध्ये भांडवलशाही विचारप्रणाली होती आणि त्याचमुळे तिची अर्थव्यवस्थासुद्धा कोणती होती, तर भांडवलशाही अर्थव्यवस्था होती. आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये प्रामुख्याने खाजगी क्षेत्रांना हे प्राधान्य दिले जाते. आपण बघितलं की पूर्व युरोपमध्ये साम्यवादी विचारसरणीचा स्वीकार केला, त्यामुळे तिची अर्थव्यवस्थासुद्धा साम्यवादी होती आणि अशा अर्थव्यवस्थेत सरकारी किंवा सार्वजनिक उद्योगाला प्राथमिक स्थान दिले जाते. त्यानंतर पश्चिम युरोपमध्ये भांडवलशाही विचारसरणी होती आणि या भांडवलशाही विचारसरणी असल्यामुळेच भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा सुद्धा स्वीकार केला आणि तिथे खाजगी क्षेत्रांना प्रामुख्याने प्राधान्य दिले जाते. तर असं सगळं असताना भारतात मात्र भारत हा देशाची ओळखच प्रामुख्याने लोकशाही समाजवादी राष्ट्र म्हणून ओळखल्या जाते. लोकशाही समाजवादी राष्ट्र म्हणून भारत ओळखला जात असल्यामुळेच भारताने खाजगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही गोष्टींचा स्वीकार केला. भारताच्या अर्थव्यवस्थेत खाजगी आणि सार्वजनिक अशा दोघींचा समावेश असलेल्या मिश्र अर्थव्यवस्थेचा भारताने स्वीकार केला आणि या मिश्र अर्थव्यवस्थेत खाजगी क्षेत्राला सुद्धा महत्त्व असते, त्याचप्रमाणे सार्वजनिक क्षेत्राची सुद्धा महत्त्वाची भूमिका असल्याचं आपल्याला दिसून येते. या जागतिकीकरणाच्या युगात विचारप्रणाली आणि एकच प्रभावी विचारप्रणाली आणि अर्थव्यवस्था दिसून येते. त्या व्यवस्थेचे वर्णन आपण बाजारपेठीय अर्थव्यवस्था असे केले जाते. आता आपल्याला पाहायचं आहे की बाजारपेठीय अर्थव्यवस्था कशाला म्हटल्या जाते. आता आपण याआधीसुद्धा बघितलं की जगाचे 2 अर्थव्यवस्थेत विभाजन झाले, एक म्हणजे भांडवलवादी आणि दुसरं म्हणजे समाजवादी. आता त्याचप्रमाणे बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचे सुद्धा वेगवेगळ्या राष्ट्रांनी वेगवेगळ्या प्रकारे स्वीकार केलेला आहे किंवा अवलंब केलेला आहे.
आता त्या कोणत्या कोणत्या हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आता उदाहरण घ्यायचं झालं तर अमेरिका आपण बघितलं, याआधीसुद्धा बघितलं की भांडवलशाही विचारप्रणालीबरोबरचा स्वीकार करणारा देश आहे आणि अमेरिकेची अर्थव्यवस्थासुद्धा भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणूनच ओळखल्या जाते. म्हणूनच त्याचे वर्णनसुद्धा आपण भांडवलशाही बाजारपेठीय व्यवस्था असे आपण करू शकतो. त्याचप्रमाणे पश्चिम युरोपीय राष्ट्रांची किंवा राज्याची जी विचारसरणी आहे ती कोणती ओळखल्या जाते, तर ती कल्याणकारी विचारसरणी आहे असं म्हणून त्याचं वर्णन केलं जाते. आणि असं वर्णन केलं जात असल्यामुळेच त्या राज्याची बाजारपेठसुद्धा कल्याणकारी बाजारपेठीय अर्थव्यवस्था आहे असं म्हटलं जाते. त्यानंतर आपण बघितलं की चीनची राजकीय व्यवस्था ही साम्यवादी विचारसरणीवर आधारित आहे आणि म्हणूनच चीनची बाजारपेठीय व्यवस्थासुद्धा साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था म्हणूनच त्याचं वर्णन प्रामुख्याने केलं जाते. आणि हा बदल प्रामुख्याने कधी घडला तर 1990 नंतर चीनच्या अर्थव्यवस्थेत झालेला हा बदल आपल्याला दिसून येते. आणि आता आपण शेवटी बघत आहोत तो म्हणजे भारत देश. भारताची बाजारपेठीय अर्थव्यवस्था असा शब्द वापरत नाही. भारत हा नेहमी लोकशाही प्रधान देश असल्यामुळे मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्यामुळे आजही आपण बाजारपेठीय व्यवस्था असा शब्द न वापरता कोणता वापरत आहोत तर आर्थिक उदारीकरण हा शब्दप्रयोग भारतसारखा देश वापरत. म्हणजेच आपल्याला दिसून येते की राष्ट्राची एक विचारसरणी आहे, त्या विचारसरणीच्या आधारे अर्थव्यवस्थासुद्धा दिसून येते आणि या अर्थव्यवस्थेचं वर्णनसुद्धा आणि या विचारप्रणालीवरच तिची बाजारपेठीय व्यवस्थासुद्धा आधारित आहे असं आपण म्हणू शकतो. यानंतरच्या भागामध्ये किंवा व्हिडिओमध्ये आपल्याला 1990 नंतर जो मोठा बदल घडून आला ते म्हणजे तंत्रज्ञानाचा बदल घडून आला. आता हा बदल कोणता आहे आणि नवीन साधनांचा उगम 1990 नंतर कसा झाला आणि मानवी जीवनात त्यामुळे कोणते प्रकारचे बदल घडून आणले हे आपल्याला यानंतरच्या युनिटमध्ये बघायचं आहे. धन्यवाद.